नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला शालेय स्पर्धा परीक्षांसाठी हा महत्वाचा प्रश्न आहे. काय दिलेला अपूर्णांक किंवा दिलेला मिश्र अपूर्णांक आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करा असं म्हणतात. बघा मग काय करायचं त्यावेळेस. बघा 67 हा पूर्णांक आहे, बरोबर का? 67 हा पूर्णांक आहे. मग मला सांगा मित्रांनो, आपल्याला डेसिमल मध्ये उत्तर काढायचे. मग मला सांगा, डेसिमलच्या अलीकडली गोष्ट ही नेहमी पूर्णांक असते, त्याच्यामुळं 67 ला 67 लिहून टाकायचं. सोप्यात सोपं. पुन्हा आता राहिलं काय बघा, 3/4. काय राहिलं? 3/4. मित्रांनो मला सांगा आता, 3/4 ला आपल्याला भागाकार करायचा. 4 ने 3 ला भागायचे. 4 ने 3 ला भाग जातो का? नाही जात. चला काय देऊ? पॉईंट देऊ आपण, बरोबर? पॉईंटच्या अलीकडे एक शून्य देऊ, काय अडचण नाही. चला पॉईंट दिला की आपण एक शून्य घेऊ शकतो. पुन्हा 4 1 4, 4 7 28. उरले किती? 2. बघा 4 7 28, 30 मधून 28 गेले, उरले 2. आता पॉइंट घेतलेला आहे, प्रत्येक स्टेपला एक शून्य घेऊ शकतो, म्हणजे काय झाले? 20. 4 पंचे 20. किती आलं? 0.75. मित्रांनो 3/4, 1/4, 1/2, 1/3, 1/8 अशा प्रकारच्या अपूर्णांकाचं आपल्याला दशांश रूप पाठच असलं पाहिजे, तरच आपल्याला परीक्षेमध्ये फास्ट गणित करता येतं. चला काय आलंय? 0.75. पॉइंटच्या पुढलं जसं तसं लिहून टाका, काही अडचण नाही. म्हणजे काय आलं मित्रांनो? बघा 67.75 आपलं उत्तर आलेलं आहे. धन्यवाद.